शहर मध्य विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक देवेंद्र कोठे आणि भाजपच्या वतीने प्रत्येक बुधवारी महाशिबिर आयोजित केले जात असून या बुधवारी अशोक चौक येथील बोल्ली मंगल कार्यालयात या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यांना माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, पुरुषोत्तम उडता, सुनीता कामाटी, नागेश सरगम, डॉक्टर राजेंद्र गाजूर, सिद्धेश्वर कमटम यांची उपस्थिती होती। या महाशिबिरात नवीन मतदान नोंदणी, विविध प्रकारचे दाखले, आधार कार्ड दुरुस्ती मोफत करण्यात आली। या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं देवेंद्र कोठे यांनी सांगितलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज प्रभाग 13 येथे महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या सूचनेने प्रभागनिहाय महासेवा शिबिरामध्ये नागरिकांसाठी मतदार नोंदणी, आधार नोंदणी, आयुष्यमान गोल्डन कार्ड, रेशन कार्डच्या संदर्भातले कामं, ई श्रमचे कार्ड या सगळ्या सुविधांचा लाभ प्रभागनिहाय शिबिरांचं आयोजन करून येत आहे। आज हे तिसरं शिबिर आहे। जवळपास सकाळीपासून दुपारी 1 वाजेपर्यंत 1000 लोकांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर या ठिकाणी सुरू राहणार आहे। एकाच ठिकाणी सगळ्या सुविधांचा लाभ या ठिकाणी मिळत असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने यात सहभाग घेत आहेत। भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी हे आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत। पक्षाचे सर्व प्रभागातील नगरसेवक, या भागातले सगळे पदाधिकारी सकाळपासून या ठिकाणी थांबून जास्तीत जास्त लोकांची सुविधा चांगली देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। नागरिकांनी या शिबिराचं लाभ घेत राहावं। दर बुधवारी प्रत्येक प्रभागात आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। लाडकी बहिणीची आजच्या शिबिरामध्ये आपण याचं घेतलेलं नाही आहे, कारण का काही अटी ज्या जाचक होत्या काल संध्याकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात शिथिलता आणलेली आहे। त्याचं GR इम्प्लिमेंट झाल्यानंतरनं पुढील शिबिरामध्ये त्याच्यासाठी विशेष टेबल घेण्याचा प्रयत्न आहे किंवा पक्षात चर्चा करून काही प्रभाग आहेत त्याचेही वेगळे कॅम्प काही करून लोकांपर्यंत पोहोचता येईल का, त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असू। आता पहिल्या शिबिरामध्ये जवळपास 1784 होते, दुसऱ्या शिबिरामध्ये 2018 होते आणि आता दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 1000 लोक या ठिकाणी सहभाग झालेला आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। हे नोंदणी पूर्ण झालेली संख्या आहे, म्हणजे काही ह्याच्या दुपटीने लोक सहभागी